नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर SRPFच्या लेखी परीक्षेसाठी आपण सिरीज चालू केलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे किंवा इथून पुढं ग्राउंड झाल्यानंतर जो काही दुसरा टप्पा लेखी परीक्षेचा आहे, तर त्या लेखी परीक्षेसाठी उपयोगी असतील असे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या. आणि हा आजचा भाग 5व्या क्रमांकाचा आहे. 4 भाग ऑलरेडी अपलोड केलेत, पाहून घ्या. ज्या ठिकाणी खूप परीक्षेमध्ये असे काही मोजके प्रश्न आहेत जे की रिपीट होतात. ते प्रश्न तुम्हाला नक्कीच परीक्षेत आले तेव्हा चुकू नयेत उत्तरं वगैरे. तर पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावानं ओळखला जातो, असा हा प्रश्न आहे. तर पृथ्वीचा जो काही केंद्रभाग आहे तो स्पेशली करून निफे या नावानं ओळखलं जातं. आता हे निफे वगैरे काय म्हणतात, तर पृथ्वीच्या सर्वात आतला भाग, ओके, जो काही निकेल आणि त्यानंतर लोह, ओके, लोहला ॲज इट इज फेरस वगैरे म्हणतात आणि निकेलला यांना वगैरे आपण म्हणतो, ओके, त्यांचे एक शॉर्ट फॉर्म वगैरे. तर या दोघांपासून जो काही बनतो तो म्हणजे केंद्रभाग आणि त्यालाच निफे या नावानं ओळखलं जातं. सूल हे जे आहे ते सूर्याचं नाव आहे, लक्षात ठेवा. छोटे छोटे पॉईंट्स असतात जे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि अजून एक सांगतो, भूकवच जे असतं ना, भूकवचेचा सर्वात वरचा थर, ओके, सर्वात वरचा थर जो असतो सियाल, त्याला जो आहे तो भूकवचाचा वरचा थर म्हणून ओळखला जातो, सियाल या नावानं. आणि सायमा, सायमा जो आहे तो भूकवचाचा सगळ्यात खालचा थर आहे. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. हे काही त्यांची नावं वगैरे आहेत जे तुम्हाला माहिती असणं अनिवार्य आहे. आणि अजून एक सांगतो, इथं आपण असे प्रश्न घेत आहोत. बाकी माझ्याकडं 6 सराव प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत, ज्या की टॉप IMP प्रश्न, गणिताचा, बुद्धिमत्तेचा जो काही पॅटर्न आहे त्या पद्धतीचे बनवलेले आहेत. सो लवकरात लवकर त्या सराव प्रश्नपत्रिका सोडून घ्या, ओके. हा माझा नंबर आहे, व्हॉट्सअप करा. त्यांची फी ऑलमोस्ट काय 60 का 70 रुपये आहे, जे तुम्हाला परवडेल अशी फी ठेवलेली आहे. पण सराव करा, खूप महत्त्वाचे पेपर्स ते आहेत, ओके. ते 2024 साठी बनवलेले होते, बट ॲज इट इज हे तुम्हाला चालून जातील या पदभरतीसाठी, कारण का सिलेबसमध्ये कुठलाही चेंज किंवा पेपर पॅटर्नमध्ये झालेला नाहीये, ओके. त्यामुळं व्यवस्थित करा. आणि ते पेपर जे काढले होते 2024 साठी, त्यातले जवळपास 20 ते 25 प्रश्न ॲज इट इज थोडंफार अंक वगैरे बदलून आलेले आहेत. त्यामुळं सराव करा, परत सांगतोय. परत पानिपतचं जे तिसरं युद्ध आहे अहमदशाह अब्दाली व डॅश यांच्यामध्ये झाले. तर मराठे, ओके, याच्यामध्ये मराठे राजघराणं यांच्यासोबत यांनी जे आहे ते अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांसोबत हे युद्ध वगैरे झालेलं होतं. सो लक्षात ठेवा. आणि या मराठ्यांचं नेतृत्व वगैरे कोणी केलं, तर असा जर प्रश्न आला तर त्यांचं नाव होतं सदाशिव, ओके, सदाशिवराव भाऊ यांनी जे आहे ते त्या ठिकाणी नेतृत्व वगैरे केलेलं होतं, ओके. सदाशिवराव, थोडंसं लक्षात ठेवा, भाऊ यांनी जे आहे ते नेतृत्व वगैरे केलं. सहसा म्हणू शकता की अहमदशाह अब्दाली यांचं युद्ध सदाशिवराव भाऊ यांच्यासोबत झालेलं होतं. आणि हे पानिपतचं ॲज इट इज तिसरं युद्ध वगैरे कधी लढलं गेलं, तर हे झालं 14 जानेवारी, ओके, 1761 मध्ये. तर जे काही पानिपतचे पहिले, दुसरे आणि तिसरे युद्ध वगैरे आहेत, तर त्याबद्दल थोडंसं सगळ्यांनी नोट डाऊन वगैरे करा, थोडंसं माहिती काढा जमलं तर, ओके. पानिपतचं पहिलं युद्ध ऑलमोस्ट एक 1526 मध्ये झालेलं होतं. दुसऱ्याच्या बाबतीत बघायला गेलं तर 1556 मध्ये. आणि तिसरं जे आहे ते 1761 मध्ये. तर हे थोडंसं क्रम वगैरे लक्षात ठेवा. आणि कुणाकुणामध्ये झालेलं आहे हे थोडंसं नोट डाऊन करा. परत नवजवान भारत सभा या संस्थेची स्थापना कोणी केली, तर सहसा बघायला गेलं इथं ऑप्शन दिलेला नाहीये, तर लक्षात ठेवा, क्रांतिकारी भगतसिंगांनी या संघाची स्थापना किंवा या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि थोडंसं लक्षात ठेवा, जवळपास या संघाची स्थापना त्यांनी केलेली होती 1926 मध्ये. तर हेही थोडंसं काळजीपूर्वक लिहून घ्या. बाकी विदा सावरकर यांच्या बाबतीत बोलायला गेलं तर अभिनव भारत, ओके, या संस्थेची स्थापना वगैरे त्यांनी केली 1904 मध्ये. त्यानंतर लाल हरदळ यांनी जे आहे ते गदर पार्टीची स्थापना केली. हे महत्त्वाचे कार्य आहेत त्यांच्या जीवनातले, तर हे थोडंसं लिहून घ्या. आणि श्यामजी कृष्ण वर्माजी
यांनी स्पेशली करून जे इंडिया हाऊसची स्थापना केली, कुठं केली? लंडनमध्ये. ओके, लंडनमध्ये ॲज इट इज इंडिया हाऊसची स्थापना यांनी केलेली आहे. ओके, इंडिया हाऊस. तर हे काही महत्त्वाचे आहेत, सो सर्वांनी काळजीपूर्वक लिहून घ्या. आणि जो काही ऑप्शन मी सोडतोय त्याबद्दल माहिती असेल तर थोडंसं कमेंटमध्ये कळवा. आता बघा, राज्यसभेची निवडणूक लढविण्यासाठी कमीत कमी वय किती असावं? हे बघा, तुम्हाला सांगतो, सहसा तरी जे काही संसद आहे यावर तुम्हाला 100% तर म्हणणार नाही, बट 99% तुम्हाला प्रश्न येईल याही वर्षी. ओके, याच्यामध्ये तुम्हाला राज्यसभेचं जर वय विचारलं तर हे असेल 30 वर्ष. ओके, राज्यसभा किंवा स्टेटची जी विधानसभा असते, ओके, त्याचं. आणि ज्या वेळेला तुम्हाला लोकसभेच्या बाबतीत विचारलं जाईल तर लोकसभेसाठी ॲज इट इज 25 वर्ष लागतं, किंवा याला तुम्ही म्हणू शकता की याच्यामध्ये हे विधानसभा वगैरे, विधानसभा आणि लोकसभेला 25 वर्ष लागतं आणि 30 वर्ष राज्यसभेला आणि विधान परिषदेला लागतं. ओके, थोडंसं हे करेक्शन करून घ्या गडबडीमध्ये. ओके, विधान परिषदेला 30 वर्ष, राज्यसभेला 30 वर्ष कमीत कमी सांगतोय. ओके, त्याच्या प्लस असणं अनिवार्य वगैरे आहे. आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला फक्त 21 वर्ष लागतं. ओके, याच्यामध्ये परत अजून कन्फ्युजनमध्ये पडू नका. ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेची किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तर हे थोडंसं काळजीपूर्वक वगैरे लक्षात ठेवा. आणि 35 वर्ष जर विचारलं तर जर तो उमेदवार राज्यपाल किंवा राष्ट्रपती या पदासाठी निवडणूक वगैरे लढवत असेल तर ते 35 वर्ष वय त्या ठिकाणी लागतं. हे व्यवस्थित पाठांतर करा. ओके, 1 मार्क सुद्धा तुमची मेरिट हुकवू शकतो. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, कधी कधी लोकसभेच्या सीट विचारले जातील, लोकसभेमध्ये जागा वगैरे किती आहेत. ओके, लोकसभेच्या बाबतीत बोलायला गेलं तर 500 ऑलमोस्ट एक 52 जवळजवळ, किंवा आता सध्याला बघायला गेलं तर 545 वगैरे गृहीत धरून चालतात. ओके, 545 वगैरे. त्यानंतर राज्यसभेच्या बाबतीत लक्षात ठेवा, राज्यसभेचा आकडा आहे 252चा. ओके, आता हे ॲग्लो इंडियन वगैरे आहेत किंवा नसतील, पण सहसा तरी 250. तिथं जर ऑप्शन असतील 250 अथवा 252 दोन्हीपैकी एक असेल तर टिकमार्क करू शकता. त्यानंतर आपल्या स्टेटमध्ये जे विधानसभा आहेत, ओके, आपल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या 288 जागा असतात. विधान परिषदेच्या बाबतीत बोलायला गेलं तर 78 जागा आहेत. ओके, लक्षात ठेवा. आणि लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून किती जातात म्हटलं तर 48, आणि राज्यसभेमध्ये किती जातात म्हटलं तर 19 उमेदवार त्या ठिकाणी निवडून जातात. ओके, हे थोडंसं काळजीपूर्वक सर्वांनी नोट डाऊन करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सहसा तरी बाहेरचा प्रश्न दिसणार नाही. ओके, जरी असेल तरी मला कळून द्या, मी तो प्रश्न ॲड करून देईन. परत, विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? तर विदर्भामध्ये सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प ज्या वेळेला विचारलं जाईल तो असेल गोसी खुर्द नावाचा. आणि हा प्रकल्प स्पेशली करून जे आपलं भंडारा जिल्हा आहे, ओके, भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीवर स्थित असलेला हा प्रकल्प आहे, जो की विदर्भातला सर्वात मोठा काय आहे? जलसिंचन प्रकल्प आहे. याला याच्यामुळं एक पद्धतीनं इंदिरा सागर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके, तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं, मराठवाड्याच्या बाबतीत बोलायला गेलो तर जायकवाडी तुम्ही म्हणू शकता. ओके, मराठवाडा. आणि त्यानंतर बाकी तर कृष्णा खोरे वगैरे. तर हे जे काही आपलं पश्चिम महाराष्ट्र आहे तर यातलं हे सगळ्यात मोठं नदीचं खोरं वगैरे तुम्ही म्हणू शकता. ओके, मांजरा ही काय उपनदी वगैरे आहे. तर हे सर्व लिहून घ्या जमलं तर, आणि जर तुम्हाला पाठांतर असेल तर चांगली गोष्ट आहे. परत, 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज. ओके, संयुक्त संख्या 11 ते 20 मधल्या कुठल्या कुठल्या आहेत? जसं की 12 आहे, 14 आहे. त्यानंतर परत बघायला गेलं तर 15 आहे. ओके, त्यानंतर 16 आलं, त्यासोबत 18 आलं, आणि त्यानंतर 20 आलं. ओके, तर या संयुक्त संख्यांची बेरीज विचारले तर 12 + 14 ॲज इट इज किती होतील? 26, 26 5 31 41. त्यानंतर इथं 6 57 ॲज इट इज 7 हे 20. याच्यामध्ये हेच 38 वगैरे. तर जवळपास यांची बेरीज एक 95 होईल. ओके, 95. या झाल्या संयुक्त संख्यांची बेरीज. परत आपल्याला विचारले 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. तर 1 ते 10 मध्ये 2 3 5 7 आहेत ना, 2 3 5 आणि 7 यांची बेरीज.
तर या दोघांच्या बेरजेतलं फरक विचारलंय. तर यांची बेरीज करा, किती येईल? 5 आणि 5 10 आणि 17 ना. तर 17 काय करा, 95 मधून मायनस करा, तर तुम्हाला किती येतील? जवळपास एक 78 मिळेल ना. तर त्यामुळं हे 78 ऑप्शन आपलं बरोबर आहे का? हां. अजून एक तुम्हाला सांगतो, संख्याचे जे काही प्रकार आहेत त्यावर पाठांतर करा. आणि हे सगळे प्रश्न आलेले आहेत. अजून एकदा सांगतो, आलेले आहेत आणि हे रिपीट सुद्धा तुम्हाला दिसतील या परीक्षेमध्ये सुद्धा. त्यामुळं जो काही तुमच्याकडे शिल्लक वेळ असेल हेच करा. ओके, जेवढं होईल तेवढं. बाकी टेलिग्रामला तर मी पेपर्स टाकलेत, फ्रीमध्ये आहेत. टेलिग्रामला काय पेड वगैरे नसतं. ओके, जॉईन करून घ्या, त्याची लिंक खाली दिलेली आहे. परत भारताच्या मध्यातून कोणतं व्रत गेलं, तर जो काही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वगैरे किंवा ज्याला आपण कर्कवृत्त वगैरे म्हणतो, ते आपल्या भारताच्या मध्यातून गेलेलं आहे. आणि बाकी पृथ्वीच्या अगदी मध्यातून ॲज इट इज 0°C, जे की भारताच्या खालून वगैरे जातं. ओके, हां. बाकी हे मकर व्रत वगैरे पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात वगैरे असतं. ओके, हे छोटे छोटे पॉईंट असतात. हे भौगोलिक दृष्टिकोनातून ते तुम्हाला माहिती असू द्या. परत याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय, की कवायतीसाठी रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा 4 रांगाने जास्त आहेत. ओके, आणि रांगेत 21 विद्यार्थी असतील तर एकूण किती? तर बघायला गेलं तर एका ओळीत किती आहेत? जवळपास आपल्याला काय विचारलंय, की एका रांगेत 21 विद्यार्थी आहेत आणि आपल्याला काय विचारलंय, की एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा 4 रांगा जास्त आहेत. म्हणजेच 21 विद्यार्थी असलेली एक रांग आहे आणि रांगा एकूण किती आहेत म्हटलं तर 21 विद्यार्थ्यापेक्षा प्लस 4ने जास्त, म्हणजेच किती? 25 रांगा आहेत. तर सिंपल पद्धतीनं काय करा, 25 गुणिले 24 करा, ॲज इट इज तुमचं 21 येईल ना. हां, हे रांगा एकूण झाल्या आणि एकूण विद्यार्थी एवढे झाले, तर इथं 21 सिंपल आहेत. तर या दोघांचा गुणाकार करा, ॲज इट इज तुम्हाला या ठिकाणी उत्तर वगैरे मिळून जाईल. ओके, हां. सहसा तरी 21 5 105 10, त्यानंतर किती? 42 42 आणि 10 52 ना. ॲज इट इज 52. तर 525 या ठिकाणी येईल. 525 नाही का? हां, 525 याचं उत्तर बरोबर असेल बरं, लक्षात ठेवा. ओके, काही ठिकाणी प्रिंट मिस्टेक न पडलेले नाहीयेत, पण असू द्या, जे योग्य आहे तेच उत्तर बघूयात. बाकी अजून बघायला गेलं तर हा वाला प्रश्न मला कमेंट करून द्या. सोप्यातला सोपा आहे. हा आलेला PYQ क्वेश्चन आहे. जेवढं होईल तेवढं तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करून द्या, जेणेकरून त्यांना या सिरीजचा परिपूर्ण फायदा घेता आला पाहिजे. ओके, सो बाकी तुम्हाला भेटेल पुढच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अवश्य केलं नसेल तर करून घ्या आणि टेलिग्रामला जॉईन व्हा, पेपर वगैरे पाहून घ्या. धन्यवाद.